होय आव्या, काल बायका म्हणत होत्या तसं भूत असेल का? असतं का म्हणजे असतंच की येड्या. आमचा बबी सांगत होतं एकदा एका पंक्तीत एका माणसाने 10 भाकऱ्या आणि गमाला करून भात खाल्ला होता. अरे असं काय बी नसतंय. अरे आता बघ, एकच गोष्ट का नाही 4 माणसं एक करून सांगतात. आता एकाचं 2 होतं, तसं 4च 10 झालं असेल. आणि तसं बी आधीची माणसं का नाही लज जेवायची. नाही लागा आब्या, मला नाही वाटत हे खोटं असेल म्हणून. आता एवढी माणसं म्हणतात म्हणले अहो. बर मला सांग, भूत अंधारातच का असतं? त्याला आवडतं अंधारात आणि आपल्याला दिसत नाही म्हणून बसत असेल की तिथं. म्हणजे बघ, भूत आपल्याला भेटतं, मग आपण भूताला का भेटतो? आता बघ तुला सांगतो, आपण कुत्र्याला भेटतो, पण जर कुत्रा आपल्याला भेटलं तर आपण त्याला हात लावायला जातो. मग आता भूत आपल्याला भेटतं म्हणल्यावर मग आपण भूताला का हात लावायला जात नाही? कारण आपण त्याला भेटतो. हा, तू काय बोलतस तुझं तुला कळत नाही आणि जे ऐकल त्याच्या डोक्याचा भाग भोगा करतेस. अरे मला एवढंच सांगायचं की भूत बीत काय नसतं. आता बघ, आधी गावात लाईटी बिटी नव्हत्या, तेव्हा माणसासनी भूत दिसायची. पण आता लाईट आले तेव्हापासून कुठं ऐकलंय का भूत बीत दिसलं असं म्हणून? मी ऐकलंय, पोरं देवाला गेली तेव्हा त्यांच्यातल्या एखाद्या अंड्याची पोळी खाल्लेली, तेव्हा त्याच्या मागं लागलेलं भूत. आता वशाट देवाला चालत नाही, मग इथं भूताला काय अडचण आहे? आईला ते बी आहे, मग देवाचं काहीतरी असेल. हा, म्हणजे भूत नाही ना. गबस बाबा, माझ्या डोक्यात आयडिया आहे आणि आपण तसंच करायचं आहे. हा कसले येड्या, भूत बघायला जायचं का काय? अरे येड्या, नुसतं बघायचं यायचं नाही, लावसटणीचा पदरच कापून आणायचा. काय येड्या गत बोलतोय, भूतान झपाटलं का काय तुला? अरे ती लावसटी नाही, मारून टाकेल आपल्यासनी. अरे आपण तिचा पदर कापून आणला किती आपली गुलाम होती, मग ती आपलं सगळं ऐकणार. मग जे आपण मागल ती देणार. हा ऐकलोय मी बी, पण खरंच तसं असेल का मध्ये? मग काय, आज मी रातच्याला जाणार आहे ते येड्या झाडाला. जो माझ्यावर येईल त्याच्यात इच्छा पूर्ण करायला सांगणार.